नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रमणी धाडसे मराठीचा म या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक सत्र 2021-22ला जो इंग्रजी माध्यमाचा मराठी विषयाचा पेपर झालेला आहे त्या पेपरविषयी सविस्तर अशी माहिती पाहणार आहे। हा जो पेपर असतो तो 80 गुणांसाठी विचारला जातो आणि तुम्हाला 3 तास वेळ असतो। नंतर कृतीपत्रिका म्हणजे तुमची जी उत्तरपत्रिका आहे ते सोडवण्यासाठी तुम्हाला काही सूचना दिलेल्या असतात। त्या सूचना कोणत्या तर सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्या। सूचना असेल तरच मग आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात। आकृत्या पेननेच काढाव्यात, पेन्सिलचा वापर करू नये। तुम्ही बाकी विषयांमध्ये पेन्सिलचा वापर करता, परंतु मराठी विषयाचा जो पेपर असतो त्यासाठी पेनचाच वापर करायचा, पेन्सिलचा वापर करायचा नाही। नंतर उपयोजित लेखनातील कृतींसाठी जे उपयोजित लेखन असते आपला भाग 5वा मधलं है ना, विभाग 5 मधलं जे उपयोजित लेखन असते त्या कृतींसाठी आकृतीची आवश्यकता नाही, तसेच या कृती लिहून घेऊ नयेत। नंतर 4थ्या नंबरची सूचना आहे विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न 5 अ व सारांश लेखन या घटकांसाठी गद्य विभागातील प्रश्न 1 ई अपठित उतारा वाचून त्या उतार्याचा सारांश लिहायचा आहे। नंतर 5वा आहे स्वच्छता। आपण पेपर लिहिताना त्याच्यात खोडतोड नसायला पाहिजे, त्याच्यात स्वच्छपणे तो पेपर लिहिला गेला पाहिजे, नीटनेटकापणा असला पाहिजे त्या पेपरमध्ये। नंतर लेखन नियमानुसार लेखन याकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे, म्हणजे विलांटी उकार कोणती पाहिजे लेखन नियमानुसार ते आपल्याला द्यायचे आहे। आता लेखन नियमानुसार लेखन कसे करायचे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर याच्या आधी आपण या चॅनलवर लेखन नियमानुसार लेखन याकरिता व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता। त्याच्यातून तुमचं जे लेखन नियमानुसार लेखन आहे त्याचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होऊन जातील जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले तर। परंतु ज्यावेळेस तुम्ही उत्तरपत्रिकेत उत्तर लिहित असता त्यावेळेस ते लेखन नियमानुसारच असले पाहिजेत, किंवा त्याचे नाहीतर तुमचे मग त्याच्यातले जे मार्क्स आहेत ते कटू शकतात जर लेखन नियमानुसार तुमचं लेखन तुम्ही केलं नाही तर। चला आता विभाग 1 गद्य आपण आता पेपर पॅटर्नकडे ओढूया। पहा, विभाग 1 असतो गद्य। आता पेपर जो आहे तो 5 विभागात विभागून दिलेला आहे। विभाग 1, विभाग 2, विभाग 3, विभाग 4 आणि विभाग 5। पहिला विभाग गद्य, दुसरा विभाग पद्य, तिसरा विभाग स्थूल वाचन, चौथा विभाग भाषा अभ्यास आणि 5वा विभाग उपयोजित लेखन, असा 5 विभागात तुमचा पेपर विभागून दिलेला आहे। पहिला विभाग जो आहे तो आहे गद्य। पाहता, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। उतार्याच्या आधारे तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला असतो, एक उतारा दिलेला असतो आणि त्या उतार्याच्या आधारे तुम्हाला हे सूचना जी दिलेल्या आहेत त्या सूचनेनुसार ही कृती करायची आहे। आता काय करायचं यामध्ये की सर्वात पहिले तो उतारा जो आहे हा व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा। तो उतारा व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आणि त्याच्यातले जे तुम्हाला महत्त्वाचे जे पॉईंट वाटत असतील ते तुम्ही अंडरलाईन करून घ्यायचे। पाहता, चौकटी पूर्ण करा। उतार्यात आलेले नदीचे नाव, उतार्यात आलेल्या नदीचे नाव। पाहता, उतारा आहे हा की पुढे वाईला गेल्यानंतर हा उतारा तुम्हाला दिलेला आहे। हा तुमच्या पुस्तकामधलाच उतारा आहे, तुमच्या पाठ्यपुस्तकामधलाच हा उतारा आहे। मग काय विचारलेला आहे की नदीत आलेल्या नदीचे नाव, उतार्यात आलेल्या नदीचे नाव। मग उतार्यात आलेली नदी कोणती आहे तर ही कृष्णा नदी। पहा, हे कृष्णा नदी है ना। मग आपल्याला तिथं लिहायचं आहे की उतार्यात आलेल्या नदीचे नाव कृष्णा नदी आहे, म्हणजे कृष्णा नदी एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे की उतार्यात आलेली नदी कोणती आहे तर कृष्णा नदी आहे। नंतर दुसरा जो आहे तो आहे बाळाची आई काय, बाळाची आई करत असलेला उद्योग। बाळाची आई कोणता उद्योग करत होती तर हे इथं आहे की त्या बाळाला ती टोपलीत ठेवून मासे पकडण्याचा उद्योग करत होती। हे इथं एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याचा उद्योग करत होती। मग आपल्याला त्याचं उत्तर लिहावं लागेल की बाळाची आई जी आहे ही मासे पकडण्याचा उद्योग करत होती। ती बाळाची आई जी आहे ती मासे पकडण्याचा उद्योग करत होती, हे आपल्याला लिहायचं आहे। नंतर याच्यातलंच दुसरं आहे पहा, नंतर 2 नंबरचं जे आहे पहा, कृती दुसरी आहे आकृतीबंध पूर्ण करा। कोणती आहे कृती? आकृतीबंध पूर्ण करा। मग कार्यक्रमात पहा,
कार्यक्रमात नारायण सुर्वे यांना सन्मानाने मिळणाऱ्या वस्तू. नारायण सुर्वे यांना कार्यक्रमात कोणत्या वस्तू सन्मानाने मिळत असत? तर या ठिकाणी आपण पहा, हे शाल व श्रीफळ आहे ना, शाल व श्रीफळ ह्या गोष्टी ज्या आहेत हे त्यांना सन्मानानं मिळत असेल. मग आता एका बॉक्समध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? तर एका बॉक्समध्ये तुम्हाला शाल व दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला श्रीफळ लिहायचं आहे. एका बॉक्समध्ये शाल आणि दुसऱ्या बॉक्समध्ये श्रीफळ तुम्हाला लिहायचं आहे. याच्यानंतर कृती 3 जी आहे, कृती जी 3 आहे, अशा तुम्हाला 3 कृती, हे 3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारल्या जाते. तर तिसरी कृती कोणती आहे पहा, स्वमत. स्वमत अभिव्यक्ती. त्यामध्ये काय दिलेलं आहे की शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. आता तुम्हाला कळलेला जो अर्थ आहे तो त्या पाठाच्या आधारे तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे यांचा काय संबंध आहे है ना, हे तुम्हाला त्याच्यात स्पष्ट करायचं आहे. मग त्यात उत्तर कसं लिहायचं आहे? तर पहा, शाल ही प्रतिकात्मक आहे. शाल जी आहे ही प्रतिकात्मक आहे, तर शालीनता ही चरित्रात्मक आहे. आपल्या मनात असलेली एखाद्या व्यक्तीबद्दलची आदराची भावना आपण त्या व्यक्तीबद्दलचा सन्मान शाल हे प्रतीक देऊन प्रकट करतो. त्यातून त्या व्यक्तीमध्ये असलेला गुण दिसून येतो, तो म्हणजे शालीनता. व्यक्तीचे चारित्र्य हे शालीनतेमध्ये दडलेले असते. त्याच व्यक्तीचे चरित्र लिहिले जाते ज्या व्यक्तीचे चरित्र चांगले आहे. चारित्र्याचे हे अंग आहे शालीनता, आणि म्हणून मला वाटते की शाल ही प्रतिकात्मक आहे, तर शालीनता ही चरित्रात्मक आहे. म्हणजे मला वाटते, म्हणजे तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला काय वाटते, म्हणून तो त्याचा उल्लेख करावा की मला असं ते वाटत आहे. पहा, पहिला जो उतारा तुम्हाला दिलेला असतो त्यामध्ये 3 कृती विचारलेल्या असतात. पहिली कृती, दुसरी कृती आणि तिसरी कृती. पहिली कृती 2 मार्क्ससाठी, दुसरी कृती 2 मार्क्ससाठी, आणि जे स्वमत आहे हे 3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारल्या जाते. नंतर तिसरं जे आहे ते आहे उतारा तुम्हाला दिलेला असतो, पुन्हा तो पठित उताराच असतो, बुक्समधलाच असतो. पहा, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता याच्यात पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे निरंजनचा सर्व खर्च करणारे कोण त्याच्यावर सर्व खर्च करत होतो. तर तुम्ही उतारा जर हा पाहिला तर त्या उतार्यात आपल्याला दिसेल की जे भडसावडे गुरुजी आहेत हे त्या निरंजनचा संपूर्ण खर्च करत होते. नंतर दुसरा प्रश्न आहे निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा न परतलेला. तर त्याचं उत्तर येईल मामा. हे जे आहे की तो त्या निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा कधीच परत आला नाही, तो मुंबईला निघून गेलेला आहे. नंतर यामध्ये आता पहा, दुसरी जी कृती आहे ही दुसरी कृती आहे कोणती, तर का ते लिहा. का ते लिहायचं आहे आपल्याला की ते का घडलेलं आहे. पाहता, निरंजन वार लावून जेवायचा. कारण का तो वार लावून जेवायचा, तर त्याचं उत्तर पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे की मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने है ना, मावशीची जे निरंजनची जी मावशी होती त्या मावशीची जी आर्थिक परिस्थिती आहे ती हालाकीची होती. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने तो निरंजन जो आहे तो वार लावून जेवायचा, हे त्याचं उत्तर येईल. नंतर निरंजन झटून अभ्यास करायचा. कारण का तो झटून अभ्यास करायचा, कारण त्याचे जे भडसावडे गुरुजी होते त्यांनी त्याला सांगितले होते की जोपर्यंत तुझा नंबर येईल. पहा, हे इथं आहे की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईल, असं ते भडसावडे गुरुजी निरंजनला म्हटले होते. म्हणून तो जो निरंजन आहे तो मन लावून अभ्यास करत होता. याचं उत्तर या अशा प्रकारे येईल. ते तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्हाला ते लिहायचं आहे. नंतर आहे की तुम्हाला अभिप्रेत असलेले आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये. आदर्श विद्यार्थी जो आहे हा कसा असायला पाहिजेत हे तुम्हाला लिहायचं आहे. तुमचं मत काय आहे ते तुम्हाला त्याच्यात व्यक्त करायचं आहे. तो पॅरेग्राफ जो आहे तो व्यवस्थित तुम्ही आधी समजून घ्यायचा आहे, आणि तो पॅरेग्राफ समजून घेतल्यानंतरच तुम्हाला त्याच्यावर तुमचं स्वमत जे आहे, तुमची जे अभिव्यक्ती आहे ते तुम्हाला करता येईल. तर पहा, त्याच्यात स्वमत येईल की तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये लिहायची आहेत. त्याची गुणवैशिष्ट्ये कोणती असली पाहिजेत, तर त्यामध्ये येईल की विद्यार्थी अनेक गुणांनी युक्त असेल तर त्याला आदर्श विद्यार्थी म्हटला जातो. सर्वप्रथम अभ्यास, नीटनेटके अक्षर, लेखन कौशल्य अंगी असले पाहिजे. नंतर त्या विद्यार्थ्याजवळ
शिस्त असली पाहिजे, समयपालन असलं पाहिजे, नम्रपणा असला पाहिजे, याला प्राधान्य देणेही तितकेच गरजेचे आहे. अंगच्या गुणांमध्ये अभिमानी न होता विनयशील व मोठ्यांचा आदर करणारा विद्यार्थी खरा आदर्शी विद्यार्थी असतो. त्याच्याकडे समयसूचकता असली पाहिजे, धारिष्ट असलं पाहिजे, दुसऱ्यांना मदत, हे गुण जीवनात फार महत्त्वाचे असतात. अशा गुणांनी युक्त विद्यार्थी सर्वप्रिय असतो. हे काय झाले, त्या आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये तुम्हाला ते लिहायची आहेत. ते तुमचं स्वमत झालं असतो. तो अपठित गद्य असतो, अपठित उतारा असतो, म्हणजे तो तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये दिलेला असतो. तर पहा, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, हे पण तेच करायचं आहे. पहा, आकृतीबंध पूर्ण करा. आता या उतार्यामध्ये सगळे जे माहिती आहेत हे तुम्हाला आधी सगळे रीड करायची आहे, वाचून घ्यायची आहे. नंतर विचारलेलं आहे की संकटांकडे पाहण्याची दृष्टी अशी असावी. संकटांकडे पाहण्याची दृष्टी अशी असावी. आणि त्याचं जे उत्तर आहे ते पहा की सोशिकपणे व खेळाडू वृत्तीने पाहण्याची दृष्टी आहे ना, सोशिकपणे व खेळाडू वृत्तीने पाहण्याची दृष्टी त्या विद्यार्थ्यांकडे असली पाहिजे. त्याच्याकडे ती दृष्टी असली पाहिजे. नंतर दुसरं आहे की कधी ते लिहा. पहा, दुसरा जो पॅरेग्राफ आहे, दुसरा जो त्याचं कृती आहे, ती कृती कोणती करायची आहे की कधी ते लिहा. मग आपण संकटांना का घाबरतो तेच आपल्याला समजत नाही. तर पहा, या उतार्यात दिलेलं आहे की आपण संकटांना का घाबरतो हेच आपल्याला कळत नाही. कधी कळत नाही की ज्या वेळेस संकटे ओसरून गेल्यानंतर, आहे ना, संकटे ओसरल्यावर आपल्याला हे समजत नाही की आपण ते संकट जे आलं होतं त्याला आपण का घाबरलेलो होतो, ते आपल्याला समजत नाही. नंतर दुसरं आहे आजारी संकटग्रस्त माणसे आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात. पहा, केव्हा अनुभव घेत असतात, कधी घेत असतात ते आपल्याला लिहायचं आहे की जेव्हा थट्टा किंवा ते विनोद करतात, थट्टा किंवा ते विनोद करतात, तेव्हा ते त्या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात. नंतर आहे पद्य विभाग. दुसरा विभाग जो आहे तो आहे पद्य विभाग. पाहता, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता हे तुम्हाला इथं कविता दिलेली असते आणि ते तुमच्या पाठ्यपुस्तकातलीच असते. त्या कवितेनुसारच तुम्हाला ही कृती सोडवायची असते. हे जे आहे क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. पहा, त्याच्यात पहिला क्वेश्चन आहे की सैनिकाचे औक्षण केले जाते, है ना. मग कोण त्यांचं औक्षण करते? आपण जर कविता वाचली तर आपल्याला त्यातून समजते की डोळ्यातील आसवांच्या ज्योतींनी, है ना, डोळ्यातील आसवांच्या ज्योतींनी सैनिकाचे औक्षण केले जाते. नंतर दुसरा क्वेश्चन आहे कवितेतील दीनदुबळे म्हणजे कवितेत जे दीनदुबळे हा शब्द आलेला आहे, तर तो शब्द दीनदुबळे म्हणजे काय? तर याच्यात आहे की सैनिकांच्या, चौथा जो ऑप्शन आहे तो आहे सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय, हे त्या कवितेत दीनदुबळे म्हणून सांगितलेले आहेत. हे त्या कवितेमध्ये सांगितलेले आहेत. नंतर आहे कृती 2. पहा, कृती 2 आहे की डोळे भरून पाहावे असे दृश्य. काय पाहावे? तर आपल्याला त्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे की जे सैनिकाची विजयाची दौड आहे ते काय डोळे भरून पाहण्यासाठी आहे. मग इथं काय येईल या बॉक्समध्ये, या चौकटीत, की विजयाची दौड, एवढंच येईल फक्त. नंतर अपुरे वाटणारे सामर्थ्य. कशाचे आपल्याला अपुरे वाटते? तर कष्टाचे सामर्थ्य जे आहे हे अपुरे वाटते, म्हणून तिथं येईल कष्टाचे. नंतर प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहायचा आहे. समानार्थी शब्द त्याच्यासाठी कोणता आहे तो तुम्हाला लिहायचा आहे, त्याचा अर्थ काय आहे त्या कवितेत जे शब्द आलेले आहेत. मग औक्षण जे आहे, औक्षणला म्हणतात ओवाळणे. द्रव्य म्हणजे धन, पैसा, याच्यासाठी त्या कवितेमध्ये ते द्रव्य हा शब्द वापरलेला आहे. नंतर शौर्य जे आहे हे पराक्रम याच्यासाठी वापरलेला आहे, की त्या सैनिकाचं जे पराक्रम असते त्याच्यासाठी शौर्य हा शब्द वापरलेला आहे. नंतर आसवे हे जे आहे हे अश्रू या शब्दांसाठी वापरलेलं आहे. नंतर काव्य सौंदर्य. पहा, काव्य सौंदर्य जे आहे की अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, या ओळीतील अर्थ सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. अशा असंख्य ज्योतीची तुझ्या मागून राखण
या ज्या ओळी आहेत या ओळीतील अर्थसौंदर्य आपल्याला स्पष्ट करायचं आहे. मग त्याच्यात कोणतं येईल की कसं लिहायचं ते उत्तर? तर पहा, औक्षण या कवितेत दीनदुबळे याचा मार्मिक अर्थ कवयित्री इंदिरा संत यांनी सांगितला आहे. आम्हा भारतीयांचे आपल्या भारत सीमेवर अत्यंत प्रेम आहे. आमच्यापैकी काही जण असेही आहेत की ज्यांच्याकडे पैसा, अडका, संपत्ती कदाचित नसेलही, तसेच त्यांच्या सिरेमध्ये रक्त सळसळणारे रक्तही नसेल. सिर म्हणजे आपल्या ज्या शरीराच्या नसा असतात ते रक्तही नसेल, पण तरीही सीमेवर लढाईसाठी जाणाऱ्या जवानाबद्दल त्याच्या प्रत्येकाच्या मनात अभिमान आहे. लढाईसाठी जाणाऱ्या सैनिकाचे आपल्या डोळ्यातील ज्योतींनी ते औक्षण करत आहेत. आम्ही सारे दीनदुबळे भारतीय लोक तुझे असे औक्षण करत आहोत. येथे दीनदुबळे म्हणजे कमजोर किंवा पैसे नसलेले गरीब असा अर्थ नसून दीनदुबळे म्हणजे ज्यांच्यामध्ये सैनिकांमध्ये सामर्थ्य नाही, सैनिकांसारखे सामर्थ्य नाही, रक्तामध्ये उमेद नाही, पण सैनिकांच्या कार्याचा अभिमान आहे, अशा जनता, अशा अर्थ कवयित्रीला अभिप्रेत आहे. असं याचं जे काव्य सौंदर्य आहे किंवा या ओळींचा अर्थ आहे हा तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. नंतर दुसरं जे येते ते येते की तुम्हाला खालील 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. 2 तुम्हाला कविता दिलेल्या आहे त्यामध्ये की योगी सर्व काळ सुखदाता किंवा मग हिरवगार झाडासारखं. या 2 पैकी कोणतीही एक कवितेवर तुम्हाला सविस्तर अशी माहिती द्यायची आहे की जे खाली मुद्दे दिलेले आहेत ते कृती जे दिलेले आहेत ते कृती सोडवायची असते. पहा आता आपण सर्वात पहिले योगी सर्व काळ सुखदाता याचं सविस्तर अशी माहिती पाहूयात. कोणती कृती सोडवायची आहे? तर पहा, पहिला आहे प्रस्तुत कवितेचे कवी. मग या योगी सर्व काळ सुखदाता या कवितेचे कवी आहेत संत एकनाथ. प्रस्तुत कवितेचा विषय कोणता आहे? तर विषय आहे योगी पुरुष व पाण्याची तुलना करून योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट केले आहे. योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही कसा श्रेष्ठ आहे याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. हे तुमचा विषय इथं असा लिहायचा. नंतर प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ है ना, या 2 ओळींचा सरळ अर्थ. मग त्या ज्या ओळी तुम्हाला कृतीपत्रिकेत दिलेल्या आहेत, जन निवती धवन कीर्तने निजज्ञाने उद्धरी, तर याचा अर्थ तुम्हाला 5 ते 6 ओळींमध्ये लिहायचा आहे. नंतर प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. ही कविता जी आहे ही तुम्हाला आवडली तर का आवडली, नाही आवडली तर का नाही आवडली, याचं तुम्हाला त्याच्यात लिहायचं आहे की का नाही आवडली. नंतर प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहायचा आहे. 4 शब्द तुम्हाला दिलेले असतात, त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. नंतर पाहता याच्यात कोणते कोणते उदक म्हणजे पाणी, मधुर म्हणजे गोड, तृषित म्हणजे तहानलेला आणि शाळणे म्हणजे धुणे, असे याचे अर्थ आहेत. दुसरी एक कविता आहे की हिरवगार झाडासारखं. हे जॉर्ज लोपिस याचे कवी आहेत, जॉर्ज लोपिस आहेत. याचा विषय काय येईल की पर्यावरण विषयक माहिती यामध्ये सांगितलेली आहे की माणसानं कसं असलं पाहिजे याच्याविषयी त्याच्यात माहिती सांगितलेली आहे. नंतर काय आहे की प्रस्तुत ओळींचा अर्थ ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत, या ओळीचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. 5 ते 6 ओळीत तुम्हाला अर्थ स्पष्ट करावा लागतो. नंतर ते शब्द दिलेले, या कवितेत सुद्धा 4 शब्द दिलेले असतात, त्याचा तुम्हाला अर्थ सांगायचा असतो. नंतर आहे स्थूल वाचन. स्थूल वाचनमध्ये आहे तुम्हाला त्याच्यात पॅरेग्राफ दिलेला नसतो. जे 4 भाग असतात तुमचे स्थूल वाचनाचे, 4 पाठ असतात, 4 धडे असतात, त्या धड्यांवर आधारित हे स्थूल वाचन असते. पहा आता, प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते, हे विधान मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाआधारे स्पष्ट करा. नंतर सेकंड नंबरचा आहे की तुम्हाला समजलेली जाता असताना या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. टीप लिहा, उत्पत्ती कोशाचे कार्य हे कसे केले जाते. आता याच्यातलं कोणतेही तुम्हाला 2 कृती सोडवायच्या असतात. मग ते कसे सोडवायचे हे आता आपण पाहू. पहा, प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक
अधिक परिणामकारक असते हे विधान मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाआधारे स्पष्ट करा. मग आता काय येईल त्याच्यात की शिकवणे आणि शिकणे ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे. आपले गुरुजन आपणास शिकवण्याचे काम करत असतात. आजच्या शिक्षण प्रणालीत शिक्षक वर्गात फळ्यावर जरी प्रत्येक गणित सोडवून देत असले तरी विद्यार्थ्यांनी तीच गणिते पुन्हा घरी जाऊन सोडवली तर त्यातून मिळणारा स्वानुभव हा परीक्षेत चांगले गुण मिळवून देऊ शकतो. विज्ञान प्रदर्शनात गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली एखादा प्रयोग, एखादी प्रतिकृती तयार केली तरी ती बनवत असताना आलेला अनुभव हाच प्रदर्शनात परीक्षकांच्या पुढे उत्तर देताना धाडस निर्माण करून देतो. याच अनुभवातून विद्यार्थी परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतात, अडखळत नाहीत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढलेला दिसून येतो. यावरून असे लक्षात येते की कोणतेही काम एखाद्याने सांगितल्यावर त्याप्रमाणे कृती करून पूर्ण करणे व पुन्हा तेच काम कोणाचेही मार्गदर्शन न घेता स्वतः करणे यातील अनुभव म्हणजेच खरा स्वानुभव होय असे म्हटले पाहिजे. शिवाय असे शिक्षण अधिक परिणामकारक असते है ना. नंतर दुसरा जो कृती आहे ती आहे तुम्हाला समजलेली जाता असताना या कवितेतील सूर्याची भूमिका काय आहे तर ते तुम्हाला लिहायचं आहे की सूर्य किती महत्त्वाचा आहे, सूर्य आपल्यासाठी किती महत्त्वाची भूमिका पार पाडतो याच्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. नंतर टिपा लिहा. व्युत्पत्ती कोशाचे कार्य, व्युत्पत्ती कोश कशा प्रकारे कार्य करते याच्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती त्यामध्ये लिहायची असते. नंतर आहे विभाग 4 भाषा अभ्यास, व्याकरण घटकावर आधारित कृती. आता पहा, व्याकरण घटकावर अ आणि आ असते, असं दोन असते की व्याकरण घटकावर आधारित कृती. हे अ आहे त्यातलंही पहिलं आहे खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. आता हे अक्षय दररोज अभ्यास करतो, हे कोणतं वाक्य आहे तर हे विधानार्थी वाक्य आहे. अक्षय दररोज अभ्यास करतो हे वाक्य कोणतं आहे, विधानार्थी वाक्य आहे. नंतर दुसरं वाक्य आहे आहा किती सुंदर देखावा हा, है ना, हे झालं उद्गारार्थी वाक्य, हे आहे उद्गारार्थी वाक्य. नंतर कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. आता एक तुम्हाला वाक्य दिलं आहे की ही इमारत खूप उंच आहे, याचा आपल्याला उद्गारार्थी वाक्य करायचं आहे. मग ते कसं करायचं की किती उंच इमारत ही, है ना, किती उंच इमारत ही, आणि किती या शब्दाच्या पुढे काय उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आणि किती उंच इमारत ही हिच्या नंतरही उद्गारवाचक चिन्ह तुम्हाला द्यायचं होतं. नंतर आज पहाटे रानात उजेड नव्हता, याचं काय हे नकारार्थी आहे. आज पहाटे रानात उजेड नव्हता हे वाक्य कसं झालं, नकारार्थी आहे. मग आपल्याला याचं होकारार्थी बनवायचं आहे. तर मग होकारार्थी कसं येईल की आज पहाटे रानात अंधार होता, आज पहाटे रानात अंधार होता. म्हणजे काय झालं, होकारार्थी झालं ते. म्हणजे होकार होता म्हणजे काय तर होकार होता म्हणजे अंधार होता म्हणजे काय झालं तर उजेड नव्हता, है ना. अंधार होता म्हणजे उजेड नव्हता, अंधारच होता. म्हणून ते होकारार्थी ज्यावेळेस आपण ते वाक्य करतो त्यावेळेस त्या वाक्याच्या म्हणजे बदल करताना त्या वाक्याचा जो मूळ त्याचं हे असते तो मूळ भाग त्याचा बदलता कामा नयेत, हे लक्षात ठेवायचं. होकारार्थीचं नकारार्थी करा किंवा नकारार्थीचं होकारार्थी करा किंवा वाक्यात कुठलाही बदल करायचा असला तर तो मूळ जे वाक्य आहे त्याच्यात बदल करता कामा नये. नंतर आहे नंतरचा भाग आहे की खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आता मूठभर मांस वाढणे, याचा मूठभर मांस वाढणे म्हणजे काय की स्तुतीने हुरडून जाणे, याचा अर्थ काय होतो, स्तुतीने हुरडून जाणे. मग आपण त्याचा वाक्यात उपयोग कसा करता येईल की प्रसादचे अक्षर सुंदर आहे असे शिक्षकांनी म्हटल्यावर प्रसादच्या अंगावर मूठभर मांस चढले, असा त्याचा वाक्यात उपयोग आपल्याला करता येईल. नंतर दुसरं आहे उत्साहाला उधाण येणे म्हणजे आनंदून जाणे. उत्साहाला उधाण येणे म्हणजे काय, आनंदून जाणे, है ना. म्हणजे दर्शन परीक्षेत पास झाल्यामुळे त्याच्या उत्साहाला उधाण आले, है ना. नंतर मळमळ व्यक्त करणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे, मळमळ व्यक्त करणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे, है ना. की विद्यार्थ्यांनी होमवर्क न केल्यामुळे, गृहपाठ न केल्यामुळे शिक्षकांनी मळमळ व्यक्त केली, शिक्षकांनी मळमळ व्यक्त केली. नंतर आ जो भाग आहे आता याच्यात हे जे आहे वाक्प्रचाराचा अर्थ व वाक्यात उपयोग याला 4 गुण असतात आणि त्यातले तुम्हाला 3 दिलेले आहेत पण 2 सॉल्व करायचे असतात आणि त्याला
जो मार्क्स असतो, एक गुण जे असते तो असतो त्याच्या अर्थाला आणि एक असतो वाक्यात उपयोगाला. नंतर आहे भाषिक घटकावर आधारित कृती. पाहता शब्दसंपत्ती. आता भाषिक घटकावर आधारित ही कृती याच्यात पहिलं आहे शब्दसंपत्ती. भाषिक घटकावर आधारित कृती याच्यात पहिला आहे शब्दसंपत्ती. त्यामध्ये खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. मित्र है ना, समानार्थी लिहायचे आहेत. मित्र मग काय सखा है ना, सखा आपण म्हणतो, दोस्त आपण म्हणतो, आपण त्याला समानार्थी शब्द मित्राचा लिहायचा आहे. नंतर कनवाळू. कनवाळू म्हणजे काय तर दयाळू, त्याचा समानार्थी शब्द येईल दयाळू. नंतर खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. लहान त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल मोठा है ना. ज्ञान त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल अज्ञान. नंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द. नंतरचं असते तीन नंबर आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. मग लिहिता वाचता येणारा, ज्याला लिहिता वाचता येते तो कोण तर साक्षर है ना. ज्याला लिहिता वाचता येते तो साक्षर, ज्याला लिहिता वाचता येत नाही तो निरक्षर. नंतरचा जो भाग आहे तो आहे पहा 4 नंबर आहे वचन बदला. आता वचन बदलायचं म्हणजे एक वचन आहे, एक वचन असेल तर अनेक वचन करायचं आणि अनेक वचन असेल तर एक वचन करायचं. मग ठसा हा जो झाला एक वचन आहे, मग त्याचं अनेक वचन होईल ठसे. नंतर शेंग. शेंग हे झालं एक वचन, मग त्याचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे तर त्याचं होईल शेंगा, त्याचं अनेक वचन होईल शेंगा. नंतर लेखन नियमानुसार लेखन. आता आपण आधी पाहिलं की जे सूचना होत्या त्या सूचनामध्येच जे बोर्डाने ज्या सूचना दिलेल्या आहेत की जे लिखाण आहे हे लेखन नियमानुसारच असलं पाहिजे. मग आता लेखन नियमानुसार याच्यावर सुद्धा तुम्हाला 2 मार्काचं विचारल्या जाते. पहा कोणतं आहे लेखन नियमानुसार लेखन. आता खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. पाहता पहिला दिवस सुरळीत गेला. आता हा दिवसची जी विलांटी आहे ही पहिली पाहिजे, ही पहिली विलांटी जी आहे ती पहिली पाहिजे. आणि सुरळीतची जे सची जे उकार आहे हे दुसरी पहिलीच पाहिजे, ते पण काय पाहिजे पहिलीच पाहिजे. आता हे 2 याच्यात काय आहे चुका आहेत, या वाक्यात हे 2 चुका आहेत. ते आपल्याला बदलून ते वाक्य बदलून ते लिहायचं असते की दिवसची जी विलांटी आहे ती पहिली लिहायची आणि सुरळीत जो स आहे त्या सुरळीतची जी उकार आहे ती पहिली घ्यायची. हे 2 बदल केले की तुम्हाला 1 मार्क्स मिळतो. नंतर खालील वाक्य नंतर 2 नंबरचं आहे रात्रभराच्या वाटचालीने थकून तो विश्रांती घेत होती. रात्रभराच्या वाटचालीने थकून ती विश्रांती घेत होती. आता थकून जो आहे हा काय अकारांत शब्द आहे. मग ज्यावेळेस अकारांत शब्द असतो तर त्याची उकार जी आहे ही दीर्घ असतो. इकार किंवा उकार हा दीर्घ असतो, म्हणून थकूनचा जो उकार आहे हा दीर्घ येईल. आणि विश्रांती हा वचं जे पहिला शब्द आहे, पहिला शब्द जर असेल तर त्या पहिल्या शब्दाचं जे इकार किंवा उकार जो आहे हा रस्व येतो, म्हणून विश्रांतीचं जे विलांटी आहे जी इकार आहे ती कसे येईल रस्व येईल पहिले. मग या 2 शब्दात थकूनचं जो उकार आणि विश्रांतीची जी विलांटी आहे ते 2 बदलून तुम्हाला वाक्य लिहायचं आहे. नंतर आहे विरामचिन्हे. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. मावशी तुम्ही राहता कुठं है ना. मावशी तुम्ही राहता कुठं. आता याला इन्व्हर्टेड डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हात घेतलेलं आहे. तर हे वाक्य आपल्याला विरामचिन्ह याच्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. तर मग काय होईल की मावशी, आता सुरुवातीला तर याचं जे विराम हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह हे निघून जाईल आणि मावशी काय झालं ती आवाज देत आहे मावशी, म्हणून त्या मावशी समोर काय झालं की कॉमा येईल. मावशी नंतर काय येईल कॉमा येईल. नंतर तुम्ही राहता कुठे, कुठेच्या नंतर प्रश्नचिन्ह येईल. तुम्ही राहता कुठे याच्यानंतर प्रश्नचिन्ह येईल, हा याच्यात बदल होईल. नंतर शाब्बास छान खेळलास. शाब्बास नंतर काय येईल उद्गारवाचक चिन्ह येईल आणि छान खेळलास है ना. शाब्बास छान खेळलास हे काय होईल की शाब्बास नंतर उद्गारवाचक चिन्ह येईल आणि शेवटी पूर्णविराम येईल. हे 2 बदल याच्यात विरामचिन्हांमध्ये करायचे आहेत. नंतर आहे उपयोजित लेखन. पहा उपयोजित लेखन याच्यात काय आहे पत्रलेखन. आता पत्रलेखनामध्ये आहे की खालील निवेदन वाचा व त्या खालील कोणतीही एक कृती सोडवा. संत गाडगेबाबा विद्यालय संतभूमी चौक अमरावती शाळेच्या विद्यार्थी मंडळ तर्फे आयोजित एक पात्री अभिनय स्पर्धा दिनांक 3 जानेवारी सकाळी 11 वाजता SGBV550@gmail.com. मुख्याध्यापक अशोक राणा.
अशोक आशा पवार विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने, आता या नात्याने तुम्हाला पत्र लिहायचं आहे. कोणाला? एक तर मग मुख्याध्यापकांना तुम्हाला सभागृह पाहिजे, काय स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा. शाळेच्या मुख्याध्यापकांना तुम्हाला ते पत्र लिहायचं आहे की तुमचं शाळेतलं जे सभागृह आहे ते आम्हाला कार्यक्रमासाठी उपलब्ध करून द्या, त्या स्पर्धेसाठी उपलब्ध करून द्या, असं ते त्या मुख्याध्यापकांना पत्र लिहायचं आहे. किंवा मग त्या स्पर्धेत ती विद्यार्थिनी सहभागी झाली आणि ते काय आहे, प्रथम आली है ना, प्रथम पारितोषिक प्राप्त स्पर्धक कोण? स्वाती देसाई किंवा सुयश देसाई याचे अभिनंदन करणारे पत्र, म्हणजे त्याने त्या स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्याने त्याच्यात प्रथम पारितोषिक मिळवले तर त्याचे अभिनंदन करणारे पत्र आपल्याला पाठवायचे आहे. दोनपैकी तुम्ही कोणतंही पत्र पाठवू शकता. म्हणजे अशोक पवार किंवा आशा पवार या नावाने पाठवायचं आहे, मुख्याध्यापकांना पाठवायचं आहे, किंवा मग स्वाती किंवा सुरेश देसाई याला पाठवायचं आहे है ना. असं हे पत्र, 2 पत्र तुम्हाला लिहायचे आहेत. नंतर आहे सारांश लेखन. पत्रलेखन किंवा मग सारांश लेखन. विभाग गद्य 1 ई प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित उतार्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा है ना. आपण ते सूचनेमध्येच ते पाहिलेलं आहे की गद्य 1 मधील जो ई आहे है ना, ई आहे तो अपठित उतारा आहे, त्याचं आपल्याला सारांश लेखन इथं करायचं आहे. तर सारांश लेखन करत असताना काय करायचं आहे हे आपण सारांश लेखन या प्रकरणामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती त्याच्याविषयी पाहिलेली आहे. तुम्हाला जर त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, आधीचे व्हिडिओ पाहू शकता. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. आता तुम्हाला यामध्ये 3 कृती दिलेल्या असतात, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथालेखन असे तुम्हाला 3 मुद्दे दिलेले असतात. त्या 3 मुद्द्याऐवजी कोणत्याही 2 मुद्द्यांवर तुम्हाला ते सोडवायचं असते. पहा आता यामध्ये जाहिरात लेखन आहे की पुढील विषयावर जाहिरात तयार करा. आयुर्वेदिक केश तेलाची आकर्षक जाहिरात तयार करा. आता हे जे आयुर्वेदिक केश तेल आहे त्याची तुम्हाला आकर्षक अशी जाहिरात तयार करायची आहे. आता हे जाहिरात लेखनसुद्धा आपण या यूट्यूब चॅनलवर घेतलेलं आहे, ते तुम्ही त्याच्यात सविस्तर असं पाहू शकता. नंतर बातमी लेखनसुद्धा आपण घेतलेलं आहे, बातमी कशी तयार करायची. खालील निवेदन वाचून खालील बातमी तयार करा. अभिनव विद्यालय नागपूर भव्य विज्ञान प्रदर्शन संपन्न. दिनांक 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर. वेळ सकाळी 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत. अध्यक्ष श्री सुहास माने. प्रमुख पाहुणे श्री आशिष वाघ. एकूण 50 शाळांचा सहभाग. उद्घाटन सोहळा संपन्न. उत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिके. विज्ञान नाटिका सादर. याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर बातमी लेखन करायचं. म्हणजे हा कार्यक्रम झालेला आहे आणि याच्यावर तुम्हाला बातमी लेखन करायची असते की ते कुठं झालेला आहे, कार्यक्रम कसा झालेला आहे, कशाबद्दल होता, त्याचं तुम्हाला त्यात ते सविस्तर लिहायचं असते. नंतर कथालेखन आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. एक गरीब मुलगा, शाळेची फी भरण्यास पैसे नसणे, सकाळी पेपर टाकण्याचे काम तो करतो, नंतर वाटेत पैशाचे पाकिट मिळते है ना, प्रामाणिकपणे पोलीस स्टेशनवर नेऊन देणे, पाकिटाच्या मालकास आनंद होतो है ना, आणि नंतर मग तो काय होतो, पाकिटाचा मालक त्या मुलाला बक्षीस देतो. अशी एक सविस्तर तुम्हाला काय याच्यावर स्टोरी बनवायची असते. कथालेखन तुम्हाला ओघवत्या शैलीत तुम्हाला करायचं असते. ते कसं करायचं आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, कथालेखन या प्रकरणामध्ये, ते तुम्ही त्याच्यात पाहू शकता. नंतर लेखन कौशल्य. खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. आता तुम्हाला काही कृती दिलेल्या आहेत, लेखन प्रकार दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला कोणतीही एक कृती सोडवायची असते. लेखन प्रसंग लेखन. आता एखादा प्रसंग असतो, त्या प्रसंगाचं तुम्हाला लेखन करायचं असते. आता हा प्रसंग लेखन दिलेला आहे की आदर्श विद्यालय कोल्हापूर मराठी भाषा दिन सोहळा. कधी? दिनांक 27 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता. काव्यवाचन, कथाकथन, नाट्यप्रयोग, गीतगायन, विविध रंगी कार्यक्रमाची मेजवानी. तर याचं काय तुम्हाला प्रसंग तो घडलेला आहे आणि त्या प्रसंगाचं तुम्हाला ओघवत्या शैलीत लेखन करायचं आहे. वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंग लेखन तुम्हाला करायचं असतो. याच्यात तुम्हाला 3 दिलेले असतात, त्या 3 पैकी एक सोडवायचं असते. पहिलं आहे प्रसंग लेखन, नंतर सेकंड आहे आत्मकथन. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहा. आता चौकटीत कोणता घटक आहे तर वृक्ष. मग त्या वृक्ष हे जे मुद्दे दिलेले आहेत सगळं याचे काय तुम्हाला करायचं आहे तर
त्याचं आत्मकथन लिहायचं आहे की तुम्ही वृक्ष बोलत आहात, तुम्हाला काय समस्या आहेत किंवा तुम्हाला काय वाटते हे तुम्ही वृक्ष आहात म्हणून तुम्हाला ते बोलायचं आहे. मग त्याचा जन्म कसा झाला, उपयोग काय, त्याचे महत्त्व काय, मनातील खंत काय आहे वृक्षाच्या, हे तुम्हाला त्याच्यातून कल्पना करता आली पाहिजे. नंतर तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे, एक वृक्ष म्हणून तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे याच्याविषयी तुम्हाला त्या निबंध आत्मकथनमध्ये काय माहिती द्यायची असतो. आणि तिसरा भाग असतो वैचारिक लेखन. निसर्ग आपला गुरु या विषयावर तुमचे विचार मांडा. है ना, वैचारिक लेखन आहे की निसर्ग आपला गुरु या विषयावर तुमचे विचार तुम्हाला मांडायचे आहेत की निसर्ग खरोखरच आपल्यासाठी कशा प्रकारे एका गुरुची भूमिका बजावत असतो, निसर्ग आपल्याला वेळोवेळी कशा प्रकारे मदत करतो, कशा प्रकारे आपल्याला माहिती देत असतो, हे आपल्याला या विषयामध्ये लिहायचं असते. उपयोजित लेखनाचे जे काही सविस्तर किंवा व्याकरणाचे जे काही भाषा अभ्यासाचे जे काही घटक आहेत त्या सर्वच घटकांवर आपण आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही ते सविस्तर त्याविषयी तुम्हाला सविस्तर अशी माहिती त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि मराठीचा म या यूट्यूब चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन बटन अवश्य प्रेस करा. धन्यवाद.